सत्याची साथ, जनतेचा आवाज, आपला तत्काल ॲक्शन न्यूज. नमस्कार, माझं नाव सतीश. आपण पाहत आहात तत्काल ॲक्शन न्यूज. पुढची मोठी बातमी. ठाण्यामध्ये एका वृद्ध दाम्पत्याला एका वाहन चालकाने मारहाण केली. ही घटना ज्या व्हिडिओच्या माध्यमातून व्हायरल झाली तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांनी या वाहन चालकाच्या विरोधात त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले. पुढे आपण सविस्तर बातमी बघणार आहोत. त्याला फ्रॅक्चर केला, त्याच्यावर 307 कलम दाखल करून टाका इमिजिएट. म्हणजे परत कोणी अरे त्याच्या मिसेसच्या समोर तो मारतोय आणि कचरा का टाकला म्हणून विचारलं म्हणून हा तुमको नको हा नाही त्याला बरोबर त्याच्यावर 307 कलम करून टाका. कारण कसं आहे, असं परत बघा तो बिचारा, मी बघतोय त्याचा व्हिडिओ आणि त्याच्या मिसेसच्या समोर दोन्ही सिनियर सिटीजन आहेत. असं जर झालं तर काय कोणी म्हणजे कचरा टाकू नये, थुंकू नये असं म्हणणं गुन्हा आहे का? आणि त्याच्या हातात काहीतरी वरून काहीतरी घेत होता, याला दगड बिगड मारला असता तर तो मेला असता ना. ज्या वाहन चालकाने त्या वृद्ध दाम्पत्याला मारहाण केली त्याला पोलिसांनी अटक केलेली आणि आता त्याला त्या ठिकाणी पोलीस घेऊन जात आहेत ज्या ठिकाणी त्यांनी वृद्ध दाम्पत्याला मारहाण केली. जेव्हा त्या वृद्ध दाम्पत्याने त्याला विचारले की तू रस्त्यावर का थुकत आहेस, त्या वाहन चालकाला विचारले, तो वाहन चालक संतापला व त्यांना दगड घेऊन मारण्याचा प्रयत्न केला. आता त्या ठिकाणी आहेत, तो दाखवत आहे कुठे ही घटना घडली. हाच तो वाहन चालक आहे ज्यांनी वृद्ध दाम्पत्याला मारहाण केली. फक्त एवढंच विचारलं की तू का थुकतोयस, रस्त्यावर थुकू नकोस, घाण करू नकोस. त्यावरून तो चिडला आणि त्यांनी एकदम आक्रमक रूप धारण केलं आणि त्या वृद्ध दाम्पत्याला खूप असं मारहाण केली. जेव्हा ही व्हिडिओ व्हायरल झाली, एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र त्यांनी त्वरित पोलिसांना त्या वाहन चालकाच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले. सत्याची साथ, जनतेचा आवाज, आपला तत्काल ॲक्शन न्यूज.